या रस्त्याने खूपदा गेली आणि ही गोष्ट आज मी तुम्हाला दाखवणार आहे. काय ते पुढे सांगते. सकाळी स्पॉन्सेट डोसा बनवला होता. थोडी साखर घातली होती कारण मानकड स्टाईलमध्ये ना थोडंसं स्वीटिश असतो आणि ते प्रीतमला खूप आवडते, जे की तुम्हाला ह्या रिॲक्शनवरून कळालंच असेल. चला तर अव्यूची पण इथे आंघोळ झाली आहे. त्याला छान छान रेडी पण केले. आता मला रेडी व्हायचं होतं पण अव्यू काही मला सोडायलाच तयार नव्हता. मी पण लगेच छान छान रेडी झाली आणि त्यानंतर आम्ही निघालो घराच्या बाहेर. तर मला तुम्हाला दाखवायचं होतं हे एरिया जिथे अंधाधुन फिल्मची शूटिंग झाली होती आणि खूपदा मी या रस्त्याने इतक्यात जात येत आहे आणि मला असं होतं की एकदा तरी मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. रस्ते मस्त रिकामे होते. हे एक मंदिर आहे जे की आम्हाला प्रत्येक शनिवारी दिसतो कारण आम्ही या रस्त्याने कंटिन्युअस आजकाल जातो आहे. त्यानंतर आम्हाला जायचं होतं झेरॉक्स सेंटर, नॉट अ झेरॉक्स सेंटर, फोटोग्राफी सेंटर. पण या सेंटरला फोटोजसुद्धा काढून मिळतात जे की 80 रुपयाला 8 ते बोलले, पण आज आमच्याकडे ऑप्शन नव्हतं म्हणून आम्ही ते घेऊन टाकले. त्यानंतर बाजूलाच ना एक रेस्टॉरंट होतं. तिथे ते सांगत होते आम्हाला की या रेस्टॉरंट नॉट अ रेस्टॉरंट, इट इज अ जस्ट अ फूड सेंटर जिथे जेवण वगैरे मिळत होतं. म्हटलं चला बघायला आलोच आहे तर आईस्क्रीम आणि काहीतरी घेऊया. तर मी आईस्क्रीम आणि प्रीतमने रेडबुल घेतलं. पण ते इतकी बकवास आईस्क्रीम होते की यानंतर मी खरंच ती कधीच नाही खाणार. अव्यूचं असं कंटिन्यू होतं की आई तू पुढे बसू नको, मला बसायचं आहे. मला सुद्धा वेळ मिळाला तर मी मागे बसलं. मस्त एकदम एकटी निवांत होत. पण लगेच 2 मिनिटात माझं बाळ माझ्या जवळ आलं कारण माझ्याशिवाय त्याला काही करमत. तर आम्हाला जायचं होतं आमचं होणाऱ्या नवीन घरी. थोडेफार डॉक्युमेंटेशनवर आमचे सिग्नेचर बाकी होते. डॉक्युमेंटेशन पुढे प्रोसीड करायचे होते आणि त्यासाठीच आम्ही इथे आलो होतो. लवकरच तिथलं काम झालं पण आम्हाला जिथे परत जायचं होतं ते डॉक्युमेंट्स घेऊन त्याला वेळ होता आणि म्हणूनच आम्ही रस्त्यातच छान असा वडापाव एन्जॉय केला. खूप टेस्टी वडापाव होता, पण जेव्हापर्यंत लाल चटणी सुकी नसते ना तेव्हापर्यंत मला वडापावचा मजा येत नाही आणि म्हणून मी मिरची बरोबर ते वडापाव मस्त असं एन्जॉय केलं. आणि सोबतच अव्यूसाठी सुद्धा ना ढोकळे मागवले होते, पण एवढं तर तो काही खाणार नव्हता म्हणून प्रीतमला म्हटलं तू आणि मी सुद्धा एक एक खाऊन घेऊ, कारण तो काही जास्तीत जास्त 1 किंवा 2 पीसच खाणार होता. आणि हे ढोकळे सुद्धा अप्रतिम होते, मस्त होतं, टेस्ट वाईज 1 नंबर होते. त्यानंतर आम्हाला जिथे काम होतं तिथे पोहोचलो. लिटरली 2 ते 2.5 तास आम्हाला तिथे लागले. त्यानंतर घरी आलो आणि जेवण करून मस्त आराम केला. चला भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय अँड टेक केअर.